ब्रेकिंग न्यूज समोर येते। इस्रायलने लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला केलाय। हल्ल्यामध्ये लेबनॉनच्या ब्रिगेडियर जनरलसह 9 जणांचा मृत्यू झालाय। यामुळे इस्रायल लेबनॉनच्या युद्धविराम करारालाही मोठा धक्का बसलाय। इस्रायली लढाऊ विमानांनी नबाती या शहराला लक्ष्य केलं आणि अल मसलाख आणि त्याचबरोबर अल मिदान या भागांमध्ये 2 मोठे हवाई हल्ले केले। याशिवाय मैफा 2 आणि शौकीन शहरांच्या दरम्यान असलेल्या परिसरावरही जोरदार हवाई हल्ले करण्यात आलेत। याचबरोबर शौकीन आणि जिब्दीनच्या बाहेरील भागात इस्रायली सैन्याकडून तोफा डागण्यात आल्या। नबाती या शहरामध्ये आणि मराजुयीन या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवरून जाणाऱ्या लेबनीज लष्कराच्या एका वाहनाला इस्रायली विमानाने लक्ष्य केलंय। या हल्ल्यामध्ये एका ब्रिगेडियर जनरल आणि एक कॅप्टन त्याचबरोबर एका सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। लेबनॉनच्या लष्कराने अधिकृत पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। तर आमची कारवाई हिजबुल्लाच्या विरोधात आहे, लेबनीज लष्कराच्या विरोधात नाही, असं स्पष्टीकरण इस्रायलने दिलंय। मात्र या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये आता मोठी वाढ झाली आहे।